पुण्याहून निघून सुजय मुंबईला पोहोचतो. मुंबईला पोहोचण्याच्या अस्वस्थतेपेक्षा या लोकांना तिथे पाहून नयनाची प्रतिक्रिया काय असेल याची जास्त काळजी वाटत होती. सुजय विमानतळावरून दोघांना घेऊन थेट सरपोतदार मेन्शनमध्ये येतो. सुजय त्यांना त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायला सांगतो आणि स्वतः घरी येतो. घरी येताच त्याला समोर खुशी आणि नयना दिसतात. सुजय नयनाकडे बघतही नाही. तो खुशीकडे पाहतो आणि म्हणतो, खुशी प्लीज तू आर्यनच्या खोलीत येते का? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. खुशीने होकारार्थी मान हलवली आणि सुजयच्या मागे गेली. नयनाने सुजयकडे पाहिले, एकदा नाही तर अनेक वेळा, पण सुजयने तिच्याकडे एकदाही पाहिले नाही. याचं कारण कदाचित सुजय तिच्याकडे बघून खोटं बोलू शकत नव्हता. सुजय आणि खुशी आर्यनच्या खोलीत आले. आर्यन पूलजवळच्या खुर्चीवर बसून त्याच्या लॅपटॉपवर फाईल वाचत होता. सुजय आणि खुशीला एकत्र येताना पाहून त्याने सुजयला मिठी मारली आणि म्हणाला, मित्रा तू खूप गुपचूप काम करायला लागलास. पुण्याला का गेला होता? सुजय, तुला कोणी सांगितलं की मी तिथं गेलोय? त्याची नजर खुशीकडे गेली आणि खुशीने नजर खाली केली. सुजय, तू माझे एकुलते एक गुप्त खाते ताब्यात घेतले आहेस. बेटा, याचा बदला घेतला जाईल, बरोबर घेतला जाईल. पण आता दुसऱ्या कोणाचा तरी बदला घेण्याची वेळ आली आहे. आर्यन, पण कोणाकडून बदला घ्यायचा आहे? सुजय, सुरेश आणि महेश गेस्ट रूमच्या बाहेर फिरत असलेले खिडकीतून दाखवत म्हणाला, हे पितापुत्र. आर्यन, कोण आहेत हे? आणि ते आमच्या गेस्ट रूमच्या बाहेर नवाबांसारखे का फिरत आहेत? सुजय, कारण त्यांना वाटते की ते लवकरच त्यांचे होणार आहे. आर्यन, पण हे आहेत कोण सांगशील? दोघांना खिडकीतून बघून खुशीचा राग वाढला आणि ती रागाने म्हणाली, हाच तो हरामखोर आहे ज्याचे दिदीशी लग्न होणार होते. आर्यन सुजयकडे बघून, आणि तू या हरामखोराला आपल्या इथे आणले आहेस काहीतरी विचार करून. तू त्यागाची देवी तर बनणार नाही ना? तू असा विचार करत नाही ना की तू त्याचे लग्न परत दिसी करशील? बघ बेटा, मी तुझा गळा दाबील. खुशी, नाही, मी तुम्हाला जिजू म्हणून स्वीकारला आहे. जर तुम्ही या चमनलालला यासाठी आणला आहे तर मला त्याला मारायला खूप आनंद होईल. असं म्हणत खुशी बाहेर जाऊ लागली आणि सुजयने आर्यनला इशारा केला. आर्यनने खुशीचा हात धरला आणि तिला परत खोलीत ओढले. खुशी, आर्यन मला सोडा. माझ्या दीचे या व्यक्तीचे लग्न होण्यापेक्षा हे बरे होईल की दीने कधीच लग्न करू नये. खुशीसारखा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण आर्यने तिला मागून घट्ट पकडले. सुजय, तुम्ही दोघं गप्प बसा आणि माझं लक्षपूर्वक ऐका. आर्यन आणि खुशी दोघेही गप्प झाल्यावर सुजय पुढे बोलू लागला, हे दोघे एक नंबरचे धूर्त लोक आहेत. साध्या कुटुंबांना अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणे हे त्यांचे काम आहे. नयनाजीने स्वतः लग्नास नकार दिला ही चांगली गोष्ट आहे. त्याची याआधी 3 वेळा वेगवेगळ्या शहरात लग्न झाले होते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना घटस्फोट दिला. मी त्याच्या विरोधात सर्व पुरावे गोळा केले आहेत. पण माझी इच्छा होती नयनाने स्वतःच्या हाताने त्यांना शिक्षा करावी. तुम्ही दोघेही समजला? आर्यनने अजूनही खुशीला घट्ट धरले होते. सुजयच्या बोलण्यावर त्याने होकारार्थी मान डोलावली आणि खुशीनेही होकार दिला. सुजयने खुशीच्या कपाळावर हलकेच हात मारला आणि म्हणाला, मी नयनाला अशा गाढवासाठी कधीही सोडणार नाही. मग तो आर्यनकडे गेला आणि म्हणाला, माझ्या भावा, मी काही त्यागी बिगी नाही. गिरो त्याच्या कानाजवळ जाऊन, आणि तू इतका वेळ खुशीला धरली आहेस, तिला सोड, समजलं? सुजयने असे बोलल्यानंतर आर्यनने लगेच खुशीला सोडलं. खुशी म्हणाली, तुम्ही जे काही बोलला ते ठीक आहे, पण तुम्ही त्यांना काय सांगून इथे घेऊन आले आहे? सुजय, हेच की माझ्या बहिणीला तुमचा मुलगा खूप आवडतो. आणि सुजयने बाकीचे त्या दोघांना सांगितले. आर्यन, प्लॅन सुपर आहे, पण कुमारी बहीण कुठून आणणार? आणि जर तू विचार करत असेल की दी हे सर्व करेल तर विसरून जा भाऊ, कारण ती तिच्या भांगातलं कुंकू कधीच काढणार नाही. ती श्वास घ्यायला विसरेल पण सिंदूर लावायला नाही. तर आधी जा आणि खोट्या बहिणीला शोध. सुजय भाऊ, माझ्याकडे इतका मेंदू आहे म्हणूनच मी खोट्या बहिणीची व्यवस्था केली आहे.
ती काही वेळात येईल. येईल नाही आली. रीना सकाळी ऑफिसच्या फाईल घेऊन आली होती ना? आर्यन: हो, पण पुन्हा सत्य जाणून. मला न सांगता अजून काय काय केलंस? सुजय: एवढंच केले आहे. आता खाली जा आणि मामी आणि आजीला सत्संगाला सोड. आर्यन: मी पण का? सुजय: हो, तू. कारण माझ्या आजीला आणि मामींना या सगळ्यांबद्दल काही कळू नये असं मला वाटतं. आर्यन: ठीक आहे. आर्यन काही वेळाने खाली जातो. राधाकृष्ण मंदिरात सत्संग आहे असे सांगून तो आजी आणि मामींना बाहेर घेऊन जातो. त्यांना तिथे सोडून तो लवकरच परत येतो. खुशी आणि सुजय हे घरी सगळ्यांना सांगतात, नैनाला सोडून. यावेळी रेश्मा, शरद, आर्यन, खुशी आणि नैना घरी होत्या. सुजयने केलेला संपूर्ण प्लॅन चांगला चालला होता. सुजय: आता मी जाऊन त्या घटिया बाप मुलाला घरात आणतो. सुजय आर्यनच्या खोलीतून बाहेर पडतो आणि काही वेळाने सुरेश आणि महेश सोबत मेन गेटमधून आत येतो. सुजय त्यांना बसायला सांगतो. तेवढ्यात रेश्मा आणि शरद बाहेर आले. रेश्माला प्लॅन चांगलाच माहीत होता. ती सुरेशच्या समोर बसते आणि शरदही तिच्याजवळ बसतात. रेश्मा जरा आकडूपणाने: सुजय, कोणत्या लोकांना घरी आणले आहे? तुला आपल्या स्टँडर्डचीही पर्वा नाही. जिजू, नूरजहा, शांत राहा, हे आपले पाहुणे आहेत. सुजय सुरेशकडे बघत: काका, हा माझा मोठा भाऊ शरद आणि ही त्याची पत्नी रेश्मा. सुरेश शरदशी हस्तांदोलन करतो. मी सुरेश. पुन्हा रेश्माकडे बघत: आणि बेटा, मी मान्य करतो की आम्ही तुमच्यासारखे मोठे नाही, पण आम्ही इतक्या खालच्या पातळीचेही नाही. रेश्मा, मला माफ करा. दररोज लोक कोणत्या ना कोणत्या संस्थेसाठी देणगी मागायला येतात, त्यामुळे गैरसमज झाला. रेश्मा थोड्या मोठ्या आवाजात: रघु भैया, नाश्ता आणि पाणी घेऊन या, पाहुणे आले आहेत. मग सुरेशकडे बघत: हो काका. सांगा, कशासाठी आलात? सुजय: परीच्या लग्नासाठी. रेश्मा उभी राहून: काय बकवास बोलतोयस तू सुजय? खानदानाचा मान सन्मानाचा थोडा तरी आदर ठेव. परीचं लग्न तिथेच होईल जिथं मी आणि तुझे भाऊ ठरवतील. सुजय: नाही, तुम्हा लोकांना फक्त तुमच्या समाजातल्या स्टेटसची काळजी आहे. परीचे मन कुणीच पाहू शकत नाही. मागून येत आर्यन म्हणाला: तुला माहीत आहे ना, परीला काहीही तोपर्यंतच आवडते जोपर्यंत तिला दुसरे काही आवडत नाही. उद्या तिला दुसरा कुणीतरी आवडायला लागला तर? सुजय: या सगळ्या गोष्टी मी यांना सांगितल्या आहेत. आर्यन: हे सगळं माहीत असूनही हा आमच्या परीशी लग्न करायला तयार आहे? सुजय: हो जिजू, पण मी तयार नाही. सुजय: भाऊ प्लीज इकडे ये, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. सुजय जिजूसोबत काही अंतरावर जातो आणि सुरेश त्यांना येईल अशा पद्धतीने बोलतो. सुजय: भाऊ, तुला आपल्या परीचे छंद माहीत आहेत. आम्ही नेहमी शुद्ध जातीच्या कुत्र्याच्या शोधात होतो आणि हे वडील आणि मुलगा अगदी तसेच आहेत. आम्हाला फक्त त्यांच्यावर पैसे टाकायचे आहेत. शरद: आणि पहिल्याप्रमाणे परीने याचे डोके फोडले तर? सुजय: तेव्हाचं तेव्हा बघू भाऊ, सध्या आपल्याला हे सर्व परीसाठी करायचे आहे. शरद: ठीक आहे, पण नूरजहा आणि आर्यांना पटवणे कठीण जाईल. सुजयने शरदला इशारा केला की सुरेश त्यांचं बोलणं ऐकतोय. दोघेही आपापल्या जागेवर पोहोचेपर्यंत रघु चहा नाश्ता घेऊन आला. सुजय: तुम्ही सगळे नाश्ता करा, तोपर्यंत माझी आजी पण येईल. मी येतो. रेश्मा, शरद, आर्यन आणि सुजय त्यांना हॉलमध्ये सोडून आत जात आले. खोलीत येताना रेश्माने त्या दोघांना काचेमधून चहा पिताना पाहिलं आणि म्हणाली: किती निर्लज्ज लोक आहेत हे. आम्ही एवढं बोलूनही जराही डगमगले नाही. सुजय: दीदी, हे चांगले भाजलेले वाट आहेत. त्यांनी इतके वेळा घोटाळे केले आहेत की आता त्यांच्यातील सर्व लाज आणि लाज नाहीशी झाली आहे. केवळ पैशाचे आमिष दाखवून मी त्यांना येथे आणले आहे. शरद: ठीक आहे, आता यांना आणले आहे तर मी त्यांच्यावर अशी केस करेन की ते जेलमधून लवकर सुटू शकणार नाहीत, जेणेकरून असे काही करण्याआधी लोक 1000 नाही तर लाख वेळा विचार करतील. आर्यन: दोघांचेही तोंड फोडावेसे वाटते. सुजय: नक्कीच फोड भाई, आधी नैनाचा हिशोब पूर्ण होऊ दे. रेश्मा: तसे हे खूप छान सरप्राईज आहे, फक्त नैनाला हे सरप्राईज आवडले पाहिजे. सुजय:
खरंच दीदी, मग तर खूप चांगले होईल. सुजय, रेश्मा आणि शरदचा हात धरून, दी जिजू तुम्हाला माझी मदत करावी लागेल असे म्हणत सुजय त्यांना सांगतो की त्याने त्यांना सरपोतदाराच्या मालमत्तेच्या 25% रकमेचा लालच दाखवला आहे. रेश्मा, लालची लोक मंतर करताय, त्यांना चपलेने मारावं. शरद, शांत राहा नूरजहा, आता त्यांचे काय होईल हे त्यांनाच माहीत नाही. बाय द वे छोटे सालीसाहेब, आम्हाला काय करायचं आहे? सुजय, तुम्हा दोघांना त्यांना घाबरवणाऱ्या प्रत्येक वाईट सवयीबद्दल त्यांच्याशी बोलायचे आहे. काहीही विचित्र. मला ते पैशासाठी काय करू शकतात ते पाहायचे आहे. शरद, ठीक आहे. सुजय, जा लवकर आता. तुम्ही दोघे जा, नाहीतर त्यांना संशय येईल. मी परीला घेऊन येतो. शरद, रेश्मा आणि आर्यन हॉलमध्ये आले. ते येताच सुरेश आणि महेश उभे राहिले. शरद, अरे बसा, तुम्ही का उभे राहिले? आम्ही परीला भेटायला गेलो होतो. आज रात्री खूप उशिरापर्यंत पार्टी केली होती, त्यामुळे अजूनही हँगओव्हर आहे. बरं, तिने लग्नासाठी पुण्याचा मुलगा निवडला याचा आम्हाला आनंद आहे. आज पुण्याच्या लोकांना भेटून मला बरं वाटलं. सुरेश, खूप छान. हा माझा मुलगा महेश आहे. सुरेश महेशकडे बोट दाखवत म्हणतो. शरद आणि आर्यन त्याच्याशी हस्तांदोलन करतात. आर्यन त्याचा हात जोरात दाबतो. महेशच्या तोंडातून आवाज येतो आणि त्याला तीव्र वेदना होतात. तो कसा तरी त्याचा हात सोडवतो. आर्यन, मी आर्यन सरपोतदार आहे, सुजयचा मोठा भाऊ. रेश्मा, आमची परी मनाने वाईट नाही. आमच्या लाडामुळे कधीतरी थोडे बालिश वागते. सुजयने तुम्हाला सांगितले असेल. सुरेश, मुलं अशा छोट्या छोट्या चुका करत राहतात. रेश्मा, मला आनंद आहे की तिचे लग्न तुमच्या घरी होत आहे. पुन्हा शरदकडे बघत, मी पण काय बोलते यावं तर तुम्हाला लागेल इथे. आमच्या परीला तिचे घर सोडणे अजिबात आवडत नाही. तुमच्या मुलाच्या आधीही तिला अनेक मुले आवडली होती. सुदैवाने यावेळी प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. सुरेश, मला समजले नाही. शरद, याचा अर्थ असा की आमची परी लग्नाआधी काही काळ त्या मुलांना सोबत ठेवते, जेणेकरून तिला कळेल की तो तिच्याशी लग्न करण्यास लायक आहे की नाही. पण मला वाटतं तुमच्या मुलाला ही परीक्षा देण्याची गरज नाही. कधी कधी रात्री दारू पिऊन ती हाणामारी करते. एकदा तिने मित्राच्या डोक्यावर बाटली मारली. फार काही झाले नाही, त्याला फक्त 7 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. हे सर्व ऐकून सुरेश थोडा घाबरायला लागला. तो महेशचा हात धरून म्हणाला, पण सुजयने हे सर्व आम्हाला सांगितलं नाही. रेश्मा, काही हरकत नाही. आता हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले आहे. ही एक छोटीशी बाब आहे. आम्हाला वाटते की वेळेनुसार परी कदाचित बरी होईल. तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझ्या मुलाला ते मार खायला आणले आहे का? आर्यन मनातल्या मनात, तुझं बरोबर आहे कमी. मग सुरेशकडे बघून, यांना बोलता येत नाही का? तो आल्यापासून गप्पच आहे. तसे बरं आहे, आमच्या परीला भुंकणारे लोक आवडत नाही. महेश, तसं काही नाही. आम्ही आणि तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाहीस. आर्यन जवळजवळ महेशच्या समोर आला. मग कसं बोलू? आता हे तू शिकवशील मला? या घरचा अजून जावई झाला नाही आणि साहेबांचा रुबाब बघा. रेश्माला आर्यनचा राग कळला, म्हणून तिने शरदला इशारा केला. शरदने आर्यनचा हात धरून त्याला आपल्या बाजूला बसवले. ते काय, आमच्या भावाला जरा जास्तच राग येतो जर कोणी त्याला उलट उत्तर दिले तर. सुरेशने महेशचा हात दाबला आणि हसून दाखवलं. ठीक आहे, मोठ्या लोकांवर इतका राग सूट होतो. मग तो महेशकडे रोखून भात, रेश्मा, मला सांगा, रात्रीच्या जेवणात काय खाणार तुम्ही? सुरेश, ते तर होईलच, आधी मुलगी दाखवा. सुजय, मुलगी आली आहे. परीला आणू. सोप्यावर बसवताना सुजय म्हणाला, परी तशी दिसायला चांगली असली तरी सुजयच्या कथेनुसार ती खूप दारू प्यायल्यासारखी चालत होती. तिने साडी नेसलेली होती. परी येऊन रेश्मा आणि शरदच्या मध्ये बसते. रेश्मा, ही आमची परी आहे, आमची सगळ्यांची लाडकी आणि आमचं जग. आणि मग परीला, हे महेश. परी वर बघते आणि महेशकडे बघून हसते. काही वेळ बोलून झाल्यावर रेश्मा उठते आणि लवकर येते सांगून निघून जाते. काही वेळ बसल्यावर
परी साडी घालते. परी साडी काढते आणि फेकते आणि म्हणते, बाई या नयनाने मला काय घालायला लावले, मला हे सर्व घालायचं नाही. मग रघुला हाक मारते, रघु माझं ड्रिंक घेऊन ये. शरद तिला धरत, परी चांगलं वाग, हे तुझे भावी सासरे आणि नवरा बसले आहेत. परी, मग काय, होणारा नवरा आहे तर या जॉबसाठी मी त्याला नक्कीच चांगलं पेमेंट देईन. माझ्यासाठी हा निर्णय कोणी घेणार नाही. माझ्यासोबत राहायचं असेल तर हे सगळं पाहावं लागेल. परीचे एकत सुरेश आणि महेश एकमेकाकडे पाहतात. रेश्मा परत येते तेव्हा नैना तिच्यासोबत येते. येताना नैना म्हणते, तुमच्याकडे कोणी पाहुणे आल्यासारखं वाटतंय. नैनाला महेश आणि सुरेशचे चेहरे दिसत नव्हते. रेश्मा तिचा हात धरून तिला घेऊन येते. तू पण आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेस, ये तू. आमच्या काकाच्या मुलीला बघायला पुण्याहून लोक आले आहेत. ये तू पण भेट. नैना, मी कशाला. रेश्मा, अरे ये तर. रेश्मा जबरदस्तीने नैनाला तिथे ओढते. नैनाला तिथे पाहून महेश आणि त्याच्या वडिलांना धक्का बसतो. त्यांना पाहताच ते तिथून निघू लागते. रेश्मा, नैना हे बघ, हे महेश, आमच्या परीचा होणारा नवरा. हे ऐकून नैनाला धक्काच बसतो. त्या क्षणी खुशी तिथे येते. नैनाला असे पाहून रेश्मा तिला विचारते, नैना काय झाले. पण नैना काहीच बोलत नाही. सुजय, नैना तू का बोलत नाहीस. खुशी, कारण तो हाच आहे ज्याच्यासोबत दिदीचे लग्न होणार होते आणि त्याने हुंड्याची मागणी केली होती. नंतर लग्न मोडले होते. आधीच रागवलेल्या आर्यनला आता राग दाखवायची संधी मिळाली. आर्यन उभा राहिला. तुला काय म्हणायचे खुशी, स्पष्ट सांग. खुशी काही बोलायच्या आधी सुरेश उभा राहिला. सुरेश, ही मुलगी खोटं बोलत आहे. असं काही झालं नाही. तिने लग्न मोडले नाही तर आम्ही लग्न मोडले, तेही या मुलीमुळे, हुंड्यामुळे नाही. शरद, पण हिच्यात असे काय वाईट आहे की तुम्ही लग्न मोडलं. आमच्या परीपेक्षा खूप चांगले संस्कार आहेत हिच्यात. सुरेश महेशकडे बघत, सगळं मीच सांगू का. लग्न तुझे होणार आहे. महेश, वाईट हिच्यात नाही तर ही स्वतःच वाईट आहे. प्रत्येक मुलासोबत हसणे हा हिचा नित्यक्रम. खरे सांगायचे तर श्रीमंत घरातील मुलांना फसवणे आणि नंतर मजा करणे हे त्यांचे एकमेव काम आहे. म्हणूनच ती तुमच्या घरात बसली आहे, तुमच्या 2 भावांपैकी एकाला अडकवून त्याच्याशी लग्न करण्यासाठी. ही लग्नाआधीच, तो पुढचं काही बोलायच्या आधीच गालावर एक जोरदार थप्पड पडल्याने महेश बोलू शकला नाही. त्याला नैनाने थप्पड मारली होती. नैना, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कॅरेक्टरवर बोट ठेवायची. खोटं बोलतोय हा कमीना आणि हा त्याचा धूर्तबा. मी लग्नाला नकार दिला होता कारण या हरामखोराला मारुती आणि हुंड्याचे पैसे हवे होते. मग पुन्हा एक थप्पड मारून. बाप मुलगा भिकारी आहेत आणि ते फक्त तुमचे पैसे पाहून इथे आले आहेत. हे ते कुत्रे आहेत ज्यांची भाकरी पाहताच निष्ठा बदलते. सुरेश, खूप बोललीस मुली तू. सरपोतदारजी, तुम्ही आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला इथे बोलवले आहे. सुजय नैनाच्या मागून म्हणाला, तू अगदी बरोबर आहेस. तुझा अपमान करण्यासाठी मी तुला इथे आणले आहे. पण अजून कोटा पूर्ण झालेला नाही. सर्वांना माहीत आहे की हे लालची आहे. पण आणखी एक गोष्ट आहे जी तुला देखील माहीत नाही. नैनाचा हात धरून सुजय, हा हरामखोर आधीच विवाहित आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. सुजय, यांची पूर्ण माहिती काढल्यावर कळले. मग महेशच्या समोर येत तू म्हणतोस की ही वाईट आहे. साले, स्वतःकडे बघ. तुझ्या घरी बायको आहे आणि तू तुझ्या वडिलांचं सेपूट बनून दुसऱ्या लग्नासाठी मुली शोधत आहे. सुजय बोलतच होता की आर्यन महेशच्या समोर येऊन त्याची कॉलर पकडून इतरांच्या नजरेत अशी मुलीची इज्जत बरबाद करताना तुला लाज वाटत नाही. तुमच्यासारखे लोक स्वतःचे महत्त्व निर्माण करण्यासाठी दुसऱ्याची प्रतिभा खराब करण्यात अजिबात वेळ घेत नाहीत. दुसऱ्याची इज्जत खराब करण्यात तुमच्यासारखे लोक या समाजावर डाग आहेत. आजही तुमच्यासारख्या लोकांमुळे आई वडील मुलींना जन्म देण्यास घाबरतात. असे म्हणत आर्यने महेशच्या तोंडावर जोरदार चापट मारली. सुरेश, हा काय उद्धटपणा आहे. रेश्मा सुरेशला थप्पड मारत, याला उद्धटपणा म्हणत नाहीत, याला मारहाण म्हणतात. तुमच्यासारख्या लोकांमुळे
आम्ही मुली कितीही शिकू दे आणि नोकरी करत असलो तरी आमच्या पालकांना आमच्या हुंड्याची काळजी वाटते. ज्या मुलीला आई वडील लहानपणापासून खूप प्रेमाने वाढवतात तिला तुम्ही एका मिनिटात बाजारातील वस्तूसारखे तोलता. मनमानी हुंडा घेऊनही जीवाची लाडकी असलेल्या मुलींना तुम्ही जाळून मारता. तुमच्यासारख्यांना चौकात मारावे. सुरेश ओरडला. तुम्ही लोक आम्हाला असे मारू शकत नाही. आर्य सुरेशच्या समोर येतो आणि मग त्याला म्हणतो, कसे मारायचे? चल तू आयडिया दे. कसे मारू? महेशची प्रकृती जवळपास बिघडली आहे तरीही आर्य त्याला मारत आहे. सगळे त्याला थांबवतात पण तो थांबत नाही. मग खुशी त्याच्यासमोर येते. खुशी, पुरे झाले आर्यन, पुरे झाले. आता थांबा. सुरेश, अजून पुरे झाले नाही. मी आत्ता पोलिसांना कॉल करतो. सुजय, त्याची काही गरज नाही. बाहेर पोलीस उभे आहेत. जिजू फोन करा. शरदने फोन केल्यावर पोलीस कमिशनर आत येतात. आर्यन, सर यांना घेऊन जा आणि यांच्यावर हुंडा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. आयुक्त, ओके सर पोद्दार साहेब, पण आधी तुम्हाला त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करावी लागेल. सुजय, सर ते परी करेल. मग परीकडे बघत, तुला काय करायचं ते माहीत आहे? परी, नक्की सर. सुरेश, निघताना हे तुम्हाला खूप महागात पडेल मिस्टर आर्य सरपोतदार. मग नैना आणि खुशीला पाहून आणि मी तुम्हा दोघींना सोडणार नाही. हे ऐकून खुशीने त्याला थप्पड मारली. आर्यन खुशीच्या पाठीशी उभे राहून, सरपोतदारांना स्वस्त वस्तू आवडत नाही, घेऊन जा यांना. पोलीस दोघांना घेऊन जातात. महेशशी लग्न केले असते तर काय झाले असते या खुलाशाने नैना अजूनही त्याच विचारात होती. सगळे तिच्याकडे येतात. खुशी आर्यन नैनाचा हात धरून उभे आहेत. सुजय तिच्याजवळ होता. रेश्मा आणि शरदही बसले होते. रेश्मा, नैना तू ठीक आहेस ना? नैना, नाही दीदी, पुण्यामध्ये इतके वाईट लोक आहेत याचे मला आश्चर्य वाटते. जगात प्रत्येकजण चांगला आहे असे मला वाटायचे. फक्त कधी कधी काही परिस्थिती त्यांना वाईट बनवते. पण आता माहीत झाले आहे की नाही, काही लोक सुरुवातीपासूनच वाईट असतात. माझी चूक होती जे मी अशा लोकांशी संबंध प्रस्थापित करणार होते. गोष्ट अशी होती की नैनाला महेश आवडला तेव्हा तिचे वडील लग्नासाठी तयार झाले. शरद, तुझी चूक एवढीच आहे की तू खूप चांगली आहेस, की सगळ्यांना चांगलेच समजतेस, जे माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. आर्यन, दीदी, आम्हाला जे हवं होतं ते झालं. तुझा दडपलेला राग बाहेर आला. खुशी, तसे दीदी, आम्ही सगळ्यांनी आपापल्या भूमिका केल्या आहेत. मेंतर कुणी दुसराच आहे. त्यांना तुझी जास्तच काळजी आहे. नैना, काय बोलतेस खुशी? हे सर्व कुणी केले? सगळे मिळून. सुजय, रेश्मा, सगळे मिळून. सुजय, रेश्मा, त्याची चोरणा होती की जेव्हा तू तुझ्या मनात दडलेला राग बाहेर काढशील तेव्हाच तू दुसऱ्यावर उघडपणे प्रेम करू शकशील. कदाचित अशा प्रकारे आमच्या छोट्याने तुझे मन जिंकायचे ठरवले. खुशी, खरंच दीदी, त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच ते कोणालाही न सांगता पुण्याला पोहोचले. आर्यन, तेही आजपासून नाही, जेव्हापासून पहिल्यांदा तुझा आवाज ऐकला होता तेव्हापासून. मग सांग, माझी वहिनी होणार? रेश्मा, सांग नैना, होणार? खुशी, हो दी, मला सांग, यांना माझे जिजू बनवशील? नैनाने सुजयकडे बघितल्यावर त्याने मान खाली घातली. नैना, मी यांच्याशी एकटे बोलू शकते का? सर्व एकत्र. हो का नाही? सगळे बाहेर जातात. नैना, तुमचं खरंच माझ्यावर इतकं प्रेम आहे का? सुजयनं मानवर केली. होय, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, इतके की सगळ्यांनी नकार देऊनही मी तुझ्यावर प्रेम करणं सोडलं नाही. नैना, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? सुजय, मला भीती वाटत होती की तू नकार देशील. नैना, म्हणून त्या 2 बदमाशांना आणायला तुम्ही पुण्याला पोचलात. तुम्हाला काही झालं असतं तर? सुजय, काही होत नाही. आता तूच सांग, तू माझ्याशी लग्न करशील का? नैना, एवढा प्रेमळ नवरा सोडला तर पाप लागेल मला आणि आम्हाला दुसरा कोणी मिळणारही नाही. असे म्हणत नैना जमिनीकडे पाहू लागली. सुजय, म्हणजे हो? नैना लाजून, होय. सुजयचा आपल्या कानावर विश्वास बसेना. तो पुन्हा विचारतो, काय म्हणालीस? नैना, हो हो हो. सुजय इतका खुश होतो की तो नैनाला उचलून घेतो आणि म्हणतो, आय लव्ह यू नैना, आय लव्ह यू. नैना, आय लव्ह यू टू.
प्रत्येकजण बाहेर काळजीत आहे की आत काय चालले आहे ते माहीत नाही. नैना आणि सुजय बाहेर आले. दोघांनीही मुद्दाम तोंड पाडले होते. सगळे मिळून काय झाले दोघांना? सुजय दुःखी असल्याचं नाटक करत आहे. नैनाने सगळे. हो सुजय, नैनाने सगळे. नैनाने काय? असं म्हणत सुजय गुडघ्यावर बसून डोकं खाली करतो. नैनाने नकार दिल्याचे सर्वांना वाटते. सर्वांचे तोंड लटकले. सुजय अचानक ओरडला. नैना हो म्हणाली आहे. तिचेही माझ्यावर प्रेम आहे. आर्यन सुजयला ओढतो आणि मिठी मारतो. साले नौटंकी घाबरवले तू तर. रेश्मा आणि शरद, बरोबर बोललास आर्यन तू. रेश्मा, इतकं तर मी त्या दिवशीही घाबरले नव्हते ज्या दिवशी तुझ्या जिजूने मला प्रपोज केले होते. शरद, नुरजा बरोबर आहे. खुशी, दी, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. सुजय, आणखी एक आनंदाची बातमी आहे. नैना लग्नासाठी सुद्धा तयार आहे. हे ऐकून सर्वजण आनंदी झाले. रेश्माने शरदला मिठी मारली. सुजयने नैनाला मिठी मारली. मग खुशी आर्यनला घट्ट मिठी मारते आणि त्याच्या गालावर चुंबन घेते आणि सगळे तिच्याकडे बघतच राहतात. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.